नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेलो खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 इराण। इराण या देशाची सीमा भारताला लागत नाही। भारतात लागून असणाऱ्या इतर देशाच्या सीमा आहे बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान। खालीलपैकी वल्ली पर्वत कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 हिमालय। हा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। अरुणाचल टेकड्या तामिळनाडू राज्यात आहे, तिथे भव्य शिव मंदिर सुद्धा आहे। हा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर गुजरात या राज्याचा समुद्र किनारा लाभलेला आहे सर्वात जास्त लांबीचा। समुद्र किनारा हा मित्रांनो 1600 किमीचा आहे। महाराष्ट्राचा 720 समुद्र किनारा आहे आणि संपूर्ण भारताला लाभलेला समुद्र किनारा आहे 7517 किमी। हा नेक्स्ट प्रश्न आहे, पंचनगंगा व कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? पंचनगंगा व कृष्णा नदीचा संगम हा कुठे होते? नक्की कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। हा नेक्स्ट प्रश्न आहे, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये टिंब असतो। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए खूप अधिक। ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये सर्वात अधिक असतो। विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना ध्वनीचा वेग वाढत जातो। हा नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? तर रबड या पदार्थाचा चुंबकीवर परिणाम होत नाही। हा नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 टीन। टीन हा धातू चुंबकीय पदार्थ नाही। हा नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका। हा नेक्स्ट प्रश्न आहे, पहिला खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए भारत या देशामध्ये। हा नेक्स्ट प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? स्वच्छ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर 10 वर्ष पूर्ण झालेले आहे स्वच्छ भारत अभियानाला। नेक्स्ट प्रश्न आहे, अनुराग जैन यांची कोणत्या राज्याचे मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मध्य प्रदेश या राज्याची। हा नेक्स्ट प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे? भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन डी 92। नेक्स्ट प्रश्न आहे, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 गुजरात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो भुईमुगाच्या उत्पादनामध्ये। हा नेक्स्ट प्रश्न आहे, मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 बीड या जिल्ह्यामधून मांजरा नदीचा उगम होतो। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये समतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कलम 14 ते 18 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समतेचा हक्क नमूद करण्यात आलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे शेकडा प्रमाण किती असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 0.04% हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचा शेकडा प्रमाण असतो।
नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडाची संख्या किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 14. मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडाची संख्या ही 14 असते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीविताची हमी देते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 कलम 21. नेक्स्ट प्रश्न आहे, मी नास्तिक का हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 भगतसिंग यांनी मी नास्तिक हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पाचगणी. पाचगणी हे पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 कृष्णा नदी या खोऱ्यामध्ये वसलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रॉयलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 1919. नेक्स्ट प्रश्न आहे, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 साने गुरुजी यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 कलम 1922 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. नेक्स्ट प्रश्न आहे, नट सम्राट हे नाटकाचे लेखक कोण? नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 वा शिरवाडकर हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 नामधारी प्रमुख असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 सिंधुदुर्ग. देवगड पवन ऊर्जा प्रकल्प हे सिंधुदुर्गमध्ये आहे.